पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. आज जगभरचे लोक येशूच्या मृत्यूचा आठवण करतात. येशू कशासाठी मरण पावलं, कोणासाठी मरण पावलं, येशूच्या हृदयामध्ये काय विचार होते या सर्व गोष्टीविषयी ख्रिस्त मंडळी आज मनचिंतन करत आहे. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. प्रियानो, आज आपण देवाचं एक सुंदर वाचन हाती घेऊया. यशाया ग्रंथ अध्याय 55 तिसरा वचनापासूनचे वचन आता आपण ऐकूया. कान द्या, माझ्याकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हा बरोबर सर्व काळाचा करार करीन. म्हणजे कान द्या, माझ्याकडे या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर असा देवाचे वाचन आहे. बायबलमध्ये आपण अनेक ठिकाणी पाहतो परमेश्वर सांगत आहे माझ्याकडे माझ्याकडे कान द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये आणि नवा करारामध्ये परमेश्वर बोलणारा एक हक्काचा शब्द आहे माझ्याकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. माणसाच्या आयुष्यामध्ये जिथे कुठे माणसं त्रासातून जात आहे, अडचणीतून जात आहे, त्यांना निरंतर खात्रीपूर्वक विचार करण्यासारखं एक वाक्य आहे माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. आता आपण ऐकलेले वाक्य यशाया ग्रंथातील 55:3 आहे. हालेलुया. या भागामध्ये हात ठेवा आणि यिर्मया ग्रंथामध्ये 4थ्या अध्यायामध्ये पहिल्या वाक्यातले नुसतं एक उदाहरणासाठी आपण कान देऊया. यिर्मया ग्रंथ 4थ्या अध्यायातील पहिले वचन. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायले, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्या समोरून दूर करशील, बहकणारा नाहीस आणि सत्याने, धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ पाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आपणास धन्य गणितील व त्याचा अभिमान बाळगतील. हालेलुया. म्हणून या परत या. प्रेज द लॉर्ड. आलेले काही लोक मध्ये परत जातात. हालेलुया. जे लोक परत गेलेले, सोडून गेलेले आहे, याला कमी केलेलं आहे, हालेलुया, त्यांना पण परमेश्वर सांगते परत या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे एक परमेश्वर आहे आपल्याकडे जे आपल्यासाठी थांबलेला आहे आणि आपले वाट पाहत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण परत एकदा सुरुवातीपासून 55व्या अध्यायातील तिसरं वचन ऐकूया. कान द्या, माझ्याकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल. हालेलुया. ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल. काय ऐकायचं, काय ऐकायचं. हालेलुया. परमेश्वर जे बोलत आहे ते तुम्ही ऐका. परमेश्वराची वाणी ऐका म्हणजे तुम्हाला जीवन आहे म्हणा. हालेलुया हालेलुया. आपण निरंतर ऐकतो. हालेलुया. आपण गावामध्ये लोक एकमेकांशी बोलतात,
हालेलुया. जीव नसल्यावानी वाटते, जीवच नाही असे वाटते. हालेलुया. तर मेलेल्यावर नाही. हालेलुया. तरी जीवात जीव नाही असे वाटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर कोणाला तरी जीवात जीव नाही असे वाटत असेल तर परमेश्वर आपल्याला सांगत आहे एक मार्ग आहे. हालेलुया. माझ्याकडे ये, ऐक. प्रेज द लॉर्ड. ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये जीव येणार, जीव येणार. हालेलुया. हालेलुया. पुढे. आणि मी तुम्हा बरोबर सर्व काळचा करार करीन. मी तुमच्या बरोबर सर्व काळचा करार करीन. हालेलुया. हे देवाचा नातं एकदम गंभीर झालेलं आहे. नातं एकदम जुळले देवाबरोबर. हालेलुया. तर देव बोलणारा वाक्य आहे, मी तुमच्या बरोबर करार करीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सर्व जाणायला पाहिजे अशी गोष्ट आहे, आपण देवानी आपल्याशी करार केलेली लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. कसला करार केला देवाने? हालेलुया. जुन्या करारामध्ये वारंवार आपण पाहतो ती गोष्ट असे आहे, करार करणे म्हणजे तुम्ही माझे लोक आणि मी तुमचा परमेश्वर. हे करारातील पहिले वाक्य. हालेलुया. हालेलुया. करारातील पहिले वाक्य काय आहे? तुम्ही माझे प्रजा, माझे जन आणि मी तुमचा देव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, माणसांना प्रेम हक्काने मिळणारी जागा कुठे आहे? असे मिळायला पाहिजे अशी जागा आहे आपलं घर. प्रेज द लॉर्ड. पप्पाचं प्रेम, मम्मीचं प्रेम, भावाचं प्रेम, बहिणीचं प्रेम, नवऱ्याचं प्रेम, बायकोचं प्रेम. हालेलुया. कधी कधी इच्छा असून हे सगळं भेटत नाही. इच्छा असून पाहिजे तसं भेटत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मनासारखे प्रेम भेटत नाही, माणसं निराशामध्ये सापडतात. हालेलुया. हालेलुया. माणसं जेव्हा निराशामध्ये सापडतात तेव्हा लगेच नको ते विचार डोक्यात आणायच्या ऐवजी यशया 53 वचनापासून जे वचन ध्यानात आणायचं. हालेलुया. तिथे काय लिहिलेलं आहे तर तुम्हाला पाठ झालेला आहे. हालेलुया. काय काय बोललेलं आहे तिकडे? माझ्या जवळ या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लगेच ज्यांच्याकडे जायचं त्याच्याकडे जायचं. हालेलुया. त्यांच्याकडे जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जवळ या. कान दे. प्रेज द लॉर्ड. ऐकून घ्यायचं. हालेलुया. काय ऐकायचं? हालेलुया. परमेश्वराची वाणी. परमेश्वर जे बोलत आहे ते ऐकायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर एक गोष्ट परमेश्वर आपल्याला आठवण करून देत आहे, तुझ्या आणि माझे करार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी पप्पा मुलांना सांगत आहे तू माझा कोणीच नाही. हालेलुया. नवरा बायकोला सांगत आहे तू माझा कोणीच नाही. हालेलुया. कधी कधी लोक एकमेकांना सांगतात मला तुझं तोंड देखील बघायचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सगळे संबंध बिघडलेला आहे. त्या ठिकाणी एक परमेश्वर सांगत आहे मी तुझा आहे. मी तुझा आहे. हालेलुया. तुझ्यासाठी
माझ्याकडे जागा आहे, मी तुझ्या वाट पाहत आहे. हालेलुया. तुझ्या हक्काचा म्हणून मी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू माझा आहे म्हणजे तू जगशील. लोकांचं ऐकलं तर तू मारशील. हालेलुया. माझा आहे म्हणजे तू जगशील. हालेलुया. पुढे. आणि मी तुझ्या बरोबर सर्व काळाचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हास देईन. दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद मी तुला हक्काने देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतर काही बायबल वर्ष मध्ये असे लिहिलेलं आहे, दावीद बरोबर जसे मी राहिलो तसे मी तुझ्या बरोबर राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीदचा आणि परमेश्वराचा काही संबंध होता? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दावीदाच्याकडून चुका झाल्यावर दावीद परमेश्वराजवळ जाऊन बोलले, हालेलुया, माझ्यापासून तुझ्या आत्म्याला तू काढून घेऊ नकोस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परत एकदा तुझा आत्मा माझ्यामध्ये घाल. हालेलुया. पश्चाताप अंतःकरणाने दावीद राजाने देवाकडे जाऊन प्रार्थना केली. हालेलुया. गमावलेले सगळे परत करत, त्यापेक्षा अजून परत करत दावीदला परमेश्वराने जवळ केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीदाबरोबरचा परमेश्वराचा प्रेम. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या बरोबर स्थिर प्रीतीने देव बरोबर राहील. हालेलुया. जगामध्ये आपल्याला स्थिर प्रीती भेटणार नाही. आज कोणतरी प्रेम करताय, उद्या त्यांचं प्रेम कमजोर होत आहे. हालेलुया. परवा दिवशी अजून एका देवाने जरा बिघडणार. हालेलुया. तर परमेश्वराचा प्रेम अनंत काळ वृत्तीने असलेले प्रेम आहे. हालेलुया. सुरुवातीला जसे प्रेम करत होते तसे आजपर्यंत प्रेम करत आहे. आता पुढे देखील परमेश्वर अशाच प्रकारे प्रेम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगातील लोक परमेश्वराचा शब्द असलेल्या या प्रीतीचा शब्द, मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे शब्द आहे, ते माणसं कॉपी करतात. प्रेज द लॉर्ड. कॉपी करणारा माणसं एकमेकांना सांगतात मी तुझ्यावर प्रेम करताय म्हणून, तर ते पूर्णत्वास येण्यासाठी त्यांना जमणार नाही. हालेलुया. हालेलुया. कारण त्यांच्या आतमध्ये हे उगम नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूच्या हृदयामधून निरंतर त्या प्रीतीचा पाऊस चालू आहे, प्रीतीचा जरा चालू आहे. हालेलुया. ते कधी बंद होत नाही. हालेलुया. 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 पुढे सिस्टर वाचा. पहा, मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे. पहा, तू ओळखीत नाहीस अशा राष्ट्रांस तू बोलावशील. ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव देईल. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असे होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, देव सापडणार एक वेळ आहे, अशाच वेळी तुम्ही त्याला शोधा, त्याला हाक मारा. हालेलुया. कधी कधी असा वेळ आपल्या जीवनामध्ये येणार, किती हाक मारलं तरी आपल्या कधी कधी उत्तर मिळाल्यासारखं वाटत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा वेळ येण्याच्या अगोदर आता
परमेश्वराचा निरंतर संपर्कात राहा. हालेलुया, हालेलुया. त्याच्या जवळ जाऊन बसा, त्याच्याकडे कान द्या, त्याचा ऐकायला चालू करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, येशूचे रक्त आपल्याला शुद्ध करत आहे, आपल्याला जवळ करत आहे, त्याच्या प्रीतीने आपल्याला भरत आहे. आता आपण परमेश्वराचा आशीर्वादासाठी बरोबरूया, हात जोडूया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. कमरेच्या भागातील दुखणे, त्रास अनेकांचा येशूने पूर्णपणे बरे केलेला आहे. पूर्णपणे बरे केलेला आहे. कोणाला तरी एका हाताला कांद्याच्या थोडा खालच्या भागापासून खाली पूर्ण हाताला एक प्रकारचा दुखणे त्रास होता. ते त्रास येशू आता दूर करून देत आहे. कोणतरी एका व्यक्तीला पटकन रडू येत आहे, पटकन वाईट वाटत आहे, डोकं दुखायला चालू होत आहे, शरीरातील एक अवयवामध्ये कमजोरी व्हायला लागत आहे. अशा त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्म्याने एक निराळा प्रकारचा अनुभव येशूच्या पवित्र हृदयातून देऊन आता त्या व्यक्तीला आशीर्वादित करत आहे. पुरुषांच्या संबंधातील काही त्रासापासून काही लोकांना प्रभू सुटका देत आहे. अनेक गुडघ्याचा दुखणे असलेल्या लोकांसाठी मध्यस्थी प्रार्थना करायला येशू सांगत आहे. येशूची इच्छा आहे अनेक लोकांना बरे करायला. मध्यस्थी प्रार्थना सर्व लोक चालू ठेवायची. कोणतरी एक व्यक्ती परीक्षामध्ये बसू का नको असा शंका बाळगून आहे. येशू त्या व्यक्तीला धीर देत आहे, तू बस. हालेलुया, हालेलुया. किडनीच्या संबंधातील त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा या क्षणामध्ये स्पर्श करत आहे. शरीरामध्ये घाम फुटण्याच्या संबंधामध्ये समस्या असलेल्या एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. दातांच्या मध्ये त्रास असलेल्या एका व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. पटकन थकून जात आहे, शरीरामध्ये भयंकर थकवा आहे, अशा एका व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. डोक्यावर एक जोरदार मार बसलेल्या व्यक्तीला त्याचा जे काही वाईट परिणाम आहे त्यातून पवित्र आत्मा बाहेर काढत आहे. अस्थिरीचा त्रास, घबराटमुळे येणारा त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिताने, पुत्राने, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.